सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. शहर महानगरपालिकेला आता स्थायी समितीच्या सभापती पद मिळाले आहे. गेल्या 3 वर्षापासून आपण पाहतो नांदेडमध्ये प्रशासक होते आणि जे कोणी आयुक्त आहे त्या आयुक्ताच्या अधिकारात मानपाचं काम चालत होतं. परंतु आता जनतेचं काम, आता जनतेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या हातून काम होणार आहे. हे फार मोठी अचिव्हमेंट, फार मोठं एक घटना घडलेली आहे. कारण 3 वर्ष या ठिकाणी प्रशासकानं जे काही आपल्या मनमानी केली होती त्याला आता फोडा बसणार आहे. आणि आता स्थायी समितीच्या सभापतीपदी या ठिकाणी जे जुने आणि अनुभवी आहेत, एकंदरीत स्थायी समितीवरती 12 ते 14 सदस्य हे नवीन आहेत आणि त्यापैकी बाकी 2-4 ते जुने आहेत. त्यापैकी एक आहेत वीरेंद्रसिंग गाडीवाले आणि एक अशोकराव चव्हाण यांनी फार मोठा विचार करून जुन्या अनुभवी व्यक्तीला या ठिकाणी बसवणं. कारण स्थायी समिती म्हटलं की पूर्ण अर्थव्यवहार जे काय आहेत मनपाचे त्या स्थायी समितीत. आता आपल्यासोबत नवनियुक्त सभापती गाडीवाले आहेत. सर, आपल्या काय भावना आहेत सुरुवातीला या पद मिळाल्याबद्दल? मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे सर्व नेत्यांचे मी आभार मानतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, अजितजी गोपछडे, संजयजी कोडगे, अमरनाथजी राजूरकर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. यासोबत माझ्या वार्डातील सर्व जनतेचे आभार आहे की त्यांनी पुन्हा एकदा मला या ठिकाणी निवडून देऊन ही संधी उपलब्ध करून दिली. आणि निश्चितपणे मागील 3 वर्षाच्या कार्यकाळात प्रशासक असल्यामुळे अनेक अपेक्षा जनतेकडून वाढलेल्या आहेत. त्यातच जी संकल्पना भारतीय जनता पार्टीने मांडली होती निवडणुकीच्या काळात, ती संकल्पना व त्यासोबत काही नवीन उपक्रम निश्चितपणे लागू करण्याचा आम्ही महानगरपालिकेचा प्रयत्न करतो. तर मागच्या काळामध्ये जे प्रशासक होते असं बोलले जाते किंवा चर्चा आहे आणि आपल्या नांदेडचे जे काही नेते आहेत अशोकराव चव्हाण यांच्या कानावर सुद्धा गेलेले की प्रशासकांनी मनमानी कारभार केला आणि अनेक जे काही कामं केली त्याच्यामध्ये कुठल्याही नियमाचं पालन केलेलं नाही आणि जे काही 10 रुपयाचं काम आहे ते 20 रुपये 25 रुपयेपर्यंत केलेलं आहे, अशी चर्चा आहे. आपण इथं आला तर आपल्याला अधिकार आहे तो की मागचे जे काही कामं झाले त्यांचं पुनरावलोकन करायचं, तर आपण करणार का तसं काही? नाही, त्याबाबत निश्चितपणे जर तक्रार आली तर पुनरावलोकन आम्ही जरूर करू. ज्या ठिकाणी अनियमितता झालेली आहे ती जर तक्रार आली तर निश्चितपणे ते तपासून पण पॉझिटिव्ह विचाराने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत बॉडी नव्हती पण आता बॉडी आलेली आहे, लोकप्रतिनिधी आलेले आहेत. येणाऱ्या काळात लोकराज्य म्हणजेच लोकांना अपेक्षित असे काम करायचे प्रशासनाला आम्ही सोबत घेऊन काम करू. आपण आता बोलता बोलला होता की नागरिकांनी नगरसेवकांपर्यंत जाण्यापेक्षा डायरेक्ट त्यांनी काय डिजिटलचं काहीतरी आपण सांगा, काय आहे त्याची संकल्पना? मी निवडणुकीच्या आधी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी खास विशेष करून इंदोरला जाण्यासाठी सांगितलं होतं. आम्ही 2-3 लोक इंदोरला गेलो होतो. त्या ठिकाणी मी बघितलं की जे दैनंदिन ज्या तक्रारी आहेत, लाईटचे प्रश्न असो, ड्रेनेज चोकअपचा प्रश्न असो की रस्त्यावर पडलेला खड्डा असो, अशा गोष्टीसाठी तिथे एक डिजिटल ऍप त्यांनी डेव्हलप केलेला आहे. त्या ऍपच्या माध्यमातून तक्रार नोंदवली जाते आणि ते निश्चितपणे ज्या अधिकाऱ्याकडे ते काम आहे त्यांच्याकडे ते सोपवली जाते सेंट्रलायझेशन तक्रार येऊन, आणि ते निवारण केल्यानंतर पुन्हा ते त्याच्यात उत्तर त्यात पाठवलं जातं की बाई हे काम झालेलं आहे म्हणून. अशा प्रकारची चांगली सुविधा आहे. आपण अनेक वर्षापासून बघतो की काही लोकप्रतिनिधी गेल्याशिवाय महानगरपालिकेचे काम सरकत नाही. ते कुठेतरी ते या पद्धती बदलाव्या लागतील. जे टॅक्स पेअर आहे जनता, त्यांना डायरेक्ट सुविधा त्यांना ते मागू शकतात, ते घेऊ शकतात. आत्मविश्वास त्यांना मिळाला पाहिजे. एक वेगळा प्रश्न आहे. आपल्या इथं शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह बांधलेलं आहे आणि रिनोव्हेशन करून त्याला जवळजवळ 30 ते 40 कोटी रुपये खर्च करून आपण केलेला आहे. त्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेबांनी म्हटलं की हे नगरपालिकेनं न सांभाळता कुठल्या तरी विकासकांना देण्यात यावे आणि त्यावेळेस मनपानं मान्यही केलं. त्यांनी 2 निविदाही काढल्या, परंतु ते परत थंड बसत्यात आहे. याच्यावर आपण काही विचार केलेला आहात का किंवा करणार आहात का? निश्चितपणे ते आर्थिक गणित जुळलं पाहिजे, घेणाऱ्यालाही ते परवडलं पाहिजे आणि त्याचं मेंटेनन्स चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. येणाऱ्या काळात सर्व पक्षश्रेष्ठींना सोबत घेऊन त्याबाबत विचार करू आणि प्रेक्षागृह चांगलं राहिलं पाहिजे. लोकांना ती जी सेवा आहे ती चांगल्या प्रकारे मिळाली पाहिजे. कलावंतांना, तुम्ही सुद्धा कलावंत आहात, सगळ्या कलावंतांना ते स्टेज मिळालं पाहिजे या भावनेतून काम करू. पण अजून दुसरं आहे की महापालिकेचं बोजा भरपूर आहे, तर त्याच्यासाठी काय आपल्या आयडियाज आहेत? महानगरपालिकेचं बोजा यासाठी आहे की दैनंदिन जीवनात महानगरपालिकेची आर्थिक पत वाढली आहे.
जिथे आर्थिक पत वाढते तिथं बोजा वाढते. आजकाल बँक सुद्धा लोन देताना तुम्ही बघता की तुमची आर्थिक पत बसते. आज महानगरपालिकेवर कर्जा दिसत असला तरी ते कुठेतरी विकास कामाला, कुठेतरी चांगल्या कामाला लावलेलं आहे आणि येणाऱ्या काळात याहीपेक्षा चांगली उत्तम परिस्थिती, आर्थिक परिस्थिती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे होते वीरेंद्र सिंग गाडेवाले, सभापतीपदी नियुक्त झालेत आणि त्यांनी दिलखुलास आपल्याला काही आपल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं जे काही नागरिकांना महानगरपालिकेमध्ये म्हणजे बिल्डिंग मध्ये येण्यापेक्षा तिथेच ऍपवरून आपलं काम झालं पाहिजे, हे संकल्पना नांदेडकरांसाठी चांगली आहे. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूजसाठी, जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,